कधी तुम्ही साईमध्ये बर्फाचा तुकडा टाकून लोणी काढलं का? नक्कीच काढलं नसेल. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बर्फाचा तुकडा टाकून अगदी 2 ते 3 मिनिटात लोणी कसं काढायचं ते पाहूया. त्याच्यासाठी बघा, आठवड्याभराची साय मी इथे जमा केलेली आहे आणि ही जी साय आहे ते मी 2 ते 3 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली आहे. आपल्याला कधीही लोणी काढायचं असेल किंवा तूप काढायचं असेल तर 2 ते 3 तास आधी साय बाहेर काढून ठेवणे खूप आवश्यक आहे. ही पहिली टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तर इथे बघू शकता, याप्रमाणे मी साय बाहेर काढलेली होती आणि आता ही जी साय आहे ती मी एका कोपरमध्ये काढून घेत आहे. पसरट भांड्यामध्येच आपल्याला ही साय काढायची आहे. मी या चॅनलवरती बरेच लोणी काढण्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ते जर तुम्ही कधी पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा. खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत लोणी कसं काढायचं ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पसरट भांड्यामध्ये साय काढल्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे इथे एक बर्फाचा तुकडा आणि बर्फाचा तुकडा बरोबर मधोमध टाकायचा आहे. त्याच्यावर अशा प्रकारे साय परतवायची आहे आणि साय टाकल्यानंतर आपल्याला हा बर्फाचा तुकडा असा बघा हातामध्ये घेऊन या साईमध्ये फिरवायचा आहे. बर्फाचा तुकडा हातामध्ये धरायचा आहे आणि एका डायरेक्शनमध्ये साईमध्ये अशा प्रकारे फिरवायचा आहे. तुमच्या लक्षात येईल की 1 ते 2 मिनटं व्हायला लागले की जी साय आहे त्या साईपासून लोणी निघायला सुरुवात होते. खूपच सोपी पद्धत आहे, नक्की एकदा ट्राय करा. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आले असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर साईडनं असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही इथे पाहू शकता, अगदी 2 मिनिटे पूर्ण झालेली आहे आणि आपल्या साईपासून लोणी इथे निघालेलं आहे. आता पूर्णतः साय असल्याकारणाने याच्यामध्ये बिलकुलच असं आपल्याला ताक दिसणार नाही. म्हणून आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून या लोणीला त्याच्यामध्ये फिरवायचं. जर लोणी निघालं नसेल तर साय जी आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होईल, पण इथे लोणी आपलं निघालेलं आहे. म्हणून तुम्ही बघू शकता, बिलकुलच हे जे लोणी आहे ते पाण्यामध्ये मिक्स होत नाही. म्हणजेच आपलं इथे लोणी छान असं तयार आहे. आणि ही लोणी काढण्यात मला पूर्णतः फक्त 2 मिनिटं लागलेले आहे. अगदी कमी वेळात आपण घरच्या घरी फक्त एक बर्फाचा तुकडा वापरून लोणी सहज काढू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी किती सारं असं लोणी इथे निघालेलं आहे. आता हे जे लोणी आहे ते अशा प्रकारे हातावर घ्यायचं आहे आणि याचे गोळे करायचे आहे. दुपारचा वेळ आहे त्या कारणाने लोणी थोडंसं पातळ इथे झालेलं आहे. तर काही हरकत नाही, आपण हे लोणी जे आहे ते अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. पातेल्यामध्ये लोणी काढल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे थंडगार पाणी. थंड पाणी टाकल्याने काय होईल की लोणी जे आहे ते असं घट्ट तयार होईल आणि आपल्याला हे लोणी जे आहे ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचं आहे. कारण की आपण लोणी तापून त्याच्यापासून तूप कसं काढायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, पूर्णतः लोणी जे आहे ते मी अशा प्रकारे बघा काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे लोणी जे आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे लोणी इथे धुवायचं आहे. थंडगार पाणी टाकल्या कारणाने लोण्याचा बघा किती छान असा इथे गोळा तयार होत आहे. म्हणजेच आपल्या इथे परफेक्ट असं लोणी तयार आहे. फक्त एक बर्फाचा तुकडा वापरून आपण अगदी सहज लोणी काढलेला आहे. ना इथे आपण मिक्सरचा वापर केलेला आहे, ना मिक्सरच्या पॉटचा वापर केलेला आहे. बिलकुलच आपण जास्त भांडे न करता आपण इथे लोणी काढलेलं आहे. अशा प्रकारे बघा, मी इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं लोणी धुवून घेतलेलं आहे. लोणी धुतलेलं आहे आणि लोणी धुतल्यानंतर आता आपल्याला हे लोणी तापायला सुद्धा ठेवायचं आहे. एकीकडे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून या लोण्यामधून पाणी काढून लोणी जे आहे ते गॅसवर अशा प्रकारे गरम करायला ठेवलेलं आहे. लोणी गरम करायला ठेवल्याबरोबर लोण्याचं बघा इकडे कसं पाणी व्हायला लागलेलं आहे. आपल्याला हे लोणी ते छान असं तापून घ्यायचं आहे. मी या चॅनलवरती बरेच लोणी काढण्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. जर तुम्ही पाहिले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओसुद्धा जाऊन नक्कीच पाहू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लोणी मी तापून घेत आहे. या चॅनलवरती बरेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. त्याच्यामध्ये काही रेसिपी आहे, काही किचन टिप्स आहे, तसेच भरपूर असे महत्त्वाचे व्हिडिओ आहे. म्हणून तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच जाऊन पाहू शकता. इथे बघू शकता या प्रकारे मी जे लोणी आहे ते तापून घेत आहे आणि अगदी 10 मिनिटात तुम्ही बघू शकता आपलं बऱ्यापैकी लोणी इथे तापलं गेलेलं आहे. आणखी आपल्याला 10 मिनिटं हे लोणी तापून घ्यायचं आहे आणि लोण्यापासून छान असं तूप इथे तयार आहे. आता हे जे तूप आहे ते आपल्याला सर्वात आधी थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे लोणी जे आहे ते एका डब्यात गाळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं छान असं लोण्यापासून तूप तयार आहे. आजची लोणी काढण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.
असेच नवनवीन रेसिपी व नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.